आम्ही सुद्धा भाजपसोबत 25-30 वर्ष घालवलीच ना फुकट. पण त्यावेळेला आम्हाला असं वाटलं होतं की यांच्याकडनं, कारण आता माझ्या बाजूला सपकाळ साहेब बसलेत, आजच मला वाटतं तुम्ही सांगितलं तुम्हाला 6 महिने पूर्ण झाले तुमची नवीन कारकीर्द सुरू होऊन. पहिले 6 महिने तर चांगले झालेत, पुढच्यासाठी सुद्धा शुभेच्छा देतोच. पण तेव्हा आमच्या समोर तुम्ही होता, बाजूला तर पवार साहेब होते. पवार साहेब आणि बाळासाहेबांची त्यांचं नातं तुम्हाला माहिती आहे. मतभेद पण टोकाचे आणि मैत्री तर त्याच्या पलीकडची. म्हणजे थोडक्यामध्ये काय की या राजकारणामध्ये मतभेद आहे ना, मतभेद म्हणण्यापेक्षा मी त्याला मतभिन्नता म्हणतो. मतभिन्नता असू शकते. आता आणखीन कोणतरी म्हणेल की उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर किंवा यांच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे कोण, डाव्यांच्या व्यासपीठावरती. कारण डावे आणि म्हणजे कम्युनिस्ट आणि शिवसेना पण संघर्ष झालेला आहे, फार भयानक संघर्ष झालेला आहे. पण कालांतराने कळतं की अरे आपण ज्या कारणासाठी लढतो आहोत ते वेगळं बाजूलाच राहतंय आणि आपण उगाच आपल्यामध्ये भांडतो आहोत. आणि राजकारणामध्ये व्यक्तिगत द्वेष सूड हा असता कामा नये. आणि म्हणूनच मी पवार साहेब मी काँग्रेस कम्युनिस्ट अशी एकत्र का येऊ शकलो, कारण आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये देशप्रेम हा एक कॉमन धागा आहे. आणि जो देशद्रोही असेल त्याच्या विरुद्ध तो कोणी असू दे त्याला फासावरती लटकवलाच पाहिजे, याच्यामध्ये दुमत असूच शकत नाही. पण हा जो काय कायदा आहे, या संपूर्ण कायद्यात मी सुद्धा त्याची पानं वाचली, याच्यात देशद्रोहाचा उल्लेखच नाहीये. सुरुवातीच्या पॅराग्राफ मध्ये 2 वेळेला कडव्या डाव्या म्हणजे काय, कडवे डावे म्हणजे काय. मी तेव्हा प्रेस समोर बोलताना म्हटलं होतं की कडवे वाल मला माहिती आहेत, पण त्या वालाला सुद्धा मोड फुटतात की नाही सुप्रिया मला माहिती नाही, कडवे वालाला पण कडवे डावे म्हणजे काय बरं, कडवे डावं आणि उजवं म्हणजे नेमकं आहे तरी काय प्रकरण हे. म्हणून मी समजून घेतलं की डावं काय आणि उजवं काय. तर आपल्या संविधानात असं डावं आणि उजवं नाहीच आहे. त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष आहे, सगळ्यांची समान वागणूक आहे, वगैरे वगैरे सगळं काय केलेलं आहे. पण कडवं डावं हे असता कामा नये, अमुक किंवा कडवं उजवं हे असलंच पाहिजे असं काहीच लिहिलेलं नाहीये. माणसाला माणसासारखं राहू दिलं जाणं याला कुठल्या बाजूला म्हणायचं ते तुम्ही म्हणा. आणि भारतीय जनता पक्ष जे काय आज करतंय, एक तर आता हे सगळ्यांना कळलेलं आहे की यांचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय सहभागच नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सुद्धा यांचा सहभाग नव्हता. हे म्हणजे असं म्हणा पाहिजे तर की आयत्या बिळावरती नागोबासारखे बसले जातात आणि लोकांकडनं दूध पाजायची अपेक्षा करतायत.